नमस्कार मंडळी, कसे आहात? छान ना? आज आम्ही चाललोय आमचं कुलदैवत खरसुंडीला सिद्धनाथाचं दर्शन घेण्यासाठी. मी, मम्मी, अजय तर होतोच, पण सोबत बंडूशेठ आणि वहिनीही आल्या. घरातील सगळी आवराआवर करून आम्ही निघालो. काही वेळानंतर आम्ही खरसुंडी येथे पोहोचलो. गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या आवारामध्ये हार, नारळ, फुले, प्रसादासाठी पेढे इत्यादीसाठी छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. मंडळी, खरसुंडी हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात आहे. ह्या मंदिराला 1100 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे. श्री सिद्धनाथ हे भगवान शंकराचे अवतार मानले जाते. त्यांचे मूळ स्थान हे काशी विश्वेश्वर हे आहे. दुसरे स्थान उज्जैन आणि तिसरे उस्मानाबाद जिल्ह्यात असून सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे ते आलेले होते. त्यानंतर खरसुंडी हे श्री सिद्धनाथांचे शेवटचे स्थान आहे असे म्हटले जाते. मंदिरात जात असताना डाव्या बाजूला एक छोटेसे गणेश संग्रहालय आहे. यामध्ये शेकडो गणेश मूर्ती आहेत. गाभाऱ्यामध्ये चांदीच्या मखरामध्ये श्री सिद्धनाथ आणि योगेश्वरी देवीची खडी मूर्ती आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला काही छोटी छोटी मंदिरे दिसतात. त्यापैकी यमाई देवी मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, राधाकृष्ण मंदिर, नवग्रह मंदिर अशी विविध प्रकारची छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात. मंदिरापासून काही अंतरावर तीर्थ घोडेखूर हे ठिकाण आहे. कोणी कोणी या ठिकाणाला घोडेस्वार देखील म्हटले जाते. येथे समोर एक दर्शन मंडप आहे आणि इथून सिद्धनाथाचं मंदिर तुम्ही पाहू शकता. या मंदिरासमोर 2 कुंड आहेत आणि या कुंडांना 12ही महिने पाणी असतं. जसं की तुम्ही पाहू शकता, एका कुंडावरती जाळे बसवले आहे. तर त्या कुंडातील पाणी पिण्यासाठी तर खुल्या कुंडातील पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं. मंदिरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची मूर्ती, 2 लिंगी शिवपिंड आणि कौल देणारा दगड आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस श्री दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरावरती वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो लावलेले आहेत. दर्शन घेऊन येईपर्यंत आमचा बंडूशेठ जांभळाच्या झाडावरती चढून जांभूळ काढत होता आणि ते खाली अजय ते जांभूळ पकडत होते. निघालो आणि वाटेत एक म्हसोबाचं मंदिर लागलं. असं म्हटलं जातं की हे म्हसोबाचं मंदिर ओलांडून दर्शन न घेता पुढे जाऊ नये. त्यामुळे आम्ही इथे थांबलो, दर्शन घेतलं आणि नारळ वगैरे फोडला आणि इथे फोडलेला नारळ म्हणतात की घरी घेऊन जायचा नाही. तर आम्ही तिथेच तो बसून खाल्लो.
आता सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. तर वाटेवर एक राजशाही नावाचं हॉटेल दिसलं आणि तिथे आम्ही थांबलो. इथे व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळत होतं. पण आम्ही व्हेज खायचं स्वीकारलं. अशा प्रकारे देवदर्शनही छान झालं, जेवणही मस्त झालं आणि परतीचा प्रवास सुरू झाला. धन्यवाद.